ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा जो आहे तो 29 तारखेला पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे। त्याआधी आपण पाहिले तर आळंदी संस्थांकडून जे आहे ते सुई धाग्यापासून ते जेवणापर्यंत लागणारे जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्याची जमवाजमव ज्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी केलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की सुई असेल, धागा असेल, पेन असेल, अतिशय छोट्या छोट्या वस्तू ज्या आहेत त्याचा अतिशय उत्तम नमुना या व्यवस्थापनाचा आपल्याला या ठिकाणी एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी जेवणाचं साहित्य असेल किंवा भांडे असतील, ज्या पद्धतीने एक दिंडी जी आहे ती या ठिकाणी जात असते त्याच पद्धतीने संत ज्ञानेश्वर माऊलींची देखील ही एक दिंडी असते। यामध्ये 250 ते 300 लोक जे आहेत यामध्ये असतात। त्यांच्या जेवणापासून ते राहण्याच्या सोयीपर्यंतचं सर्व साहित्य जे आहे ते या ठिकाणी असलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। याचं व्यवस्थापन ज्यांनी केलेलं आहे ते व्यवस्थापक आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे हे जे आहे व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे? महिनाभर ही व्यवस्था करतोय। देवाची पहाटे जी पवमानाचा अभिषेक असतो त्या पूजेची संपूर्ण तयारी झालेली आहे। विणा लागतो, पकवास, टाळ, पकवास, सगळं पैसे मोडण्याचे सगळे जे व्यवहार आहेत ते सगळे व्यवस्थित झालेले आहेत। जेवणाला लागणारी भांडी, गॅस सिलेंडर, ज्या ज्या वस्तू लागतात, किराणा माल संपूर्ण भरला गेलेला आहे आणि हे सगळं विश्वस्त व व्यवस्थापक यांच्या आधिपत्याखाली आम्ही हे नियोजन गेले बरेच वर्ष करत आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने एक साधी दिंडी जी असते त्या दिंडीमध्ये देखील अशाच प्रकारचे व्यवस्थापन जे आहे ते करण्यात येतं। त्याच पद्धतीने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्या सोबत देखील याच पद्धतीने जे आहे ते दिंडीचे नियोजन केलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।